तर मॅचला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाज निलेश. पहिला बॉल स्किट झाला. बॅटची एज घेतल्यानंतर हा बॉल चाललाय सरळ यष्टिरक्षका दिशामध्ये. तर पहिला डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात या ओव्हरची आपल्याला होताना पाहायला मिळाली. यावेळचा बॉल खूप वेगाने रिलीज झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. वाईट +1 या 2 धाबा धावफलकावर ऍड केल्या जातील एक्स्ट्राच्या स्वरूपाने. धावफलकाचं अकाउंट इथून ओपन झालंय. टीम ऐरोली या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना पावसाच्या सरी नक्कीच मैदानात बरसल्यात आणि या सरी बरसत असताना खेळपट्टी जर आपण पाहिली तर ओली झाले. खूप वेगाने बॉल स्किट नक्कीच होतील, परंतु त्या वेगाने तुम्हाला या मॅच मध्ये धावा देखील जमावणं इम्पॉर्टंट असेल. फर्स्ट इनिंग मध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करत आहात. पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय निलेश करमाळे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यावेळचा बॉल देखील सोडून दिलाय. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल पिच झाला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा गती वापरण्याचं कार्य गोलंदाजाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल. डिफेन्सिव्ह क्रिकेट नक्कीच या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. हा बॉल शरीराचा वेध लेग बाय स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 4 धावा धावफलकावर लागल्यात. नेक्स्ट बॉल. त्यावेळेचा बॉल उडवलाय ऑन साइडला. खूप चांगला स्ट्रोक. हा बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. बॅट्समन दिवेशच्या बॅटमधने येतो हा क्रॅकिंग षटकार. खूप चांगला फटका या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. दिवेशच्या बॅटमधनं प्रॉपर टायमिंग होतं त्या बॉलवर आणि खूप चांगला बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वेगाने बॉल खाली येतोय आणि कॅच ड्रॉप झाली. कॅच होणं खूप इम्पॉर्टंट होतं या मुवमेंटला, कारण की षटकार आल्यानंतर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला दिवेशचा. संधी जरूर निर्माण केली निलेशनी, परंतु त्या संधीचा फायदा नक्कीच बॅट्समनला आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल आली. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा फ्लाइंग करून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येतो डॉट बॉल. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली पोहोचेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटच्या बॉलवर देखील संधी होती विकेटची, परंतु 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली. बॅटिंग करत असताना साई सागर युनायटेड ऐरोली या टीमच्या दरम्यान बिनगडी बाद 13 धावा. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सूरज. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या 13. सेकंड ओव्हर. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. फक्त एकच धाव. टीमची धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्यात. खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना साई सागर युनायटेड ऐरोली या टीमच्या दरम्यान. टॉस जरूर जिंकला कोपरखेड या टीमने. त्यावेळेचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटच्या बॉटमला लागल्यानंतर हा बॉल सरळ चाललाय गोलंदाजाच्या हातामध्ये. तो डॉट बॉल. चांगला बॉल.
तर बॅटची एज आहे आणि एक सिंगल. टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्यात. या वेळचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर, बॉल पिच झाला, व्हाईट बॉल. आणखीन एक धाव अवांतरच्या स्वरूपात धावफलकावर ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 16 धावा, 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना ऐरोली या टीमच्या दरम्यान एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते या इनिंग मध्ये. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला उडवला या बॉलला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल दाखल झालाय. 6 धावांसाठी षटकार. खूप चांगला फटका बॅट्समन सर्वेशच्या बॅट मधनं आणि टीमची धावसंख्या 22 धावा, 22 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला. खूप चांगली फिल्डिंग होते. 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 24, 24 रन. शेवटचा बॉल आहे. तर बॅटची एज 2 ओव्हरचा खेळातून समाप्त झाला. टीमची धावसंख्या 25, 25 धावा. आतापर्यंतचा खेळ जर आपण पाहिला तर 12 चेंडूंचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावर लागल्यात, ज्यामध्ये सर्वेच्या बॅट मधनं 9 बॉल मध्ये 12 धावा आल्या. दिवेशच्या बॅट मधनं 3 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात. या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हर मध्ये देखील 13 धावा आल्या. सरासरीने बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावर चालू असताना आपल्याला पाहायला मिळते साई सागर युनायटेड ऐरोली या टीमच्या दरम्यान. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल निकेश मूर्ती शाहबाज आणि त्यांच्या विरुद्ध ऐरोली कोलीवाडा या दोन्ही टीमच्या दरम्यान. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल याची तुम्ही नोंद घ्या. षटक क्रमांक 30 गोलंदाज सचिन आलाय. या बेलचा बॉल उडवलाय, लॉफ्ट केलाय. कोशित रिजन मध्ये हा बॉल दाखल झाला. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 26, 26 धावा. चांगला बॉल. त्या बॉलवर सिंगल इथून कंप्लीट झाली. (27 रन्स). पावसाच्या सरी नक्कीच मैदानावर बरसले आणि त्यानंतर एक वेगळं रूप या खेळपट्टीचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. बॉल रिलीज केल्यानंतर एक्स्ट्रा गतीने हा बॉल, या बेलचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा बॉल सरळ लँड होईल. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत आलाय 6 धाब्यांसाठी. हा येतोय सर्वेशच्या बॅट मधनं. खूप चांगला स्ट्रोक, षटकार. तर सन्माननीय साहिलजी पाटील यांचे देखील इथे आगमन झालंय. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. आणखीन एक खूप चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर बॉल खाली येतोय. आणखीन एक चुकी आणि हा बॉल चाललाय सरळ.
वन बाउन्स बॉडी लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. या चुका खूप महागड्या ठरतील ध्रुव 11 कोपरखेरणे या टीमला, कारण की आतापर्यंत 2 जीवनदान या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 37 रन्स अजून देखील 2 बॉलच्या खेळीतून शिल्लक आहे. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. चांगला बॉल. स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. स्किड झालाय. सेकंड रन साठी कॉल. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 3 ओव्हरच्या खेळीतून समाप्त झाल्याने टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धाबा, 39 रन्स. तर शेवटचं षटक. तर तुषार आलाय शेवटच्या षटकासाठी आणि खूप इम्पॉर्टंट तर शेवटचं षटक आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणं इम्पॉर्टंट असेल. या मुवमेंटला बॅटिंग करत असताना ऐरोली या टीमला यावेळी देखील खूप चांगला बॉल एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला आणि हा बॉल बॅटचा एज लागल्यानंतर सरळ चाललाय घोषित रिजन मध्ये. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 40 धावा, 40 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड विदाउट लॉस. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सर्वेश आणि दिवेशच्या दरम्यान. 13 बॉलमध्ये 24 या धावसंख्येवर खेळतोय सर्वेश. यावेळचा देखील बॉल जर आपण पाहिला, हा बॉल देखील घोषित रिजन मध्ये दाखल झालाय. चांगला शॉट, चांगली फिल्डिंग होते. एकच धाव. तर 2 बॉलचा खेळीतून शिल्लक आहे. आतापर्यंत 42 धाबा धावफलकावर लागल्यात 2 चेंडूंच्या खेळीतून शिल्लक. तर चला टॉस साठी यायचं आहे. ऐरोली कोलीवाडा आणि निकेश मूर्ती शाहबाज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 43 धाबा, 43 रन्स. यावेळेचा बॉल लॉफ्ट केला. डीप मध्ये फिल्डर आहे आणि पहिली विकेट इथे संपादित केली. पहिला गडी जरूर बाद झालाय. साई सागर युनायटेड ऐरोली या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना सर्वेशला इथून परतावं लागते. खूप चांगला त्याने खेळ केला. 14 बॉल मध्ये 24 धाबा त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. न्यू बॅट्समन संजोग आलाय. तर शेवटच्या बॉलवर सिंगल आले आणि टीमची धावसंख्या
44 धावा, 45 धाब्यांचं लक्ष आहे. तर चला ऐरोली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. शाबाश टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. ऐरोली कोलीवाडा टीमचा कॅप्टन आपण लगेच या. आणि शाबाश टीमचा कॅप्टन मंदार आपण लगेच यायचे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून काही क्षणापूर्वी नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, युवा उद्योजक आणि उद्योग क्षेत्रामध्ये भरपूर चांगलं यश ज्यांनी संपादन केले असे युवा उद्योजक अतुलजी पवार यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. तर मी रोहितजी नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते युवा उद्योजक उद्योग क्षेत्रामध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील शुभ सन्मान रोहितजी नाईक यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. तर अतुलजी पवार यांचा सन्मान देखील होते. त्यानंतर युवा उद्योजक साई पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. मी रोहितजी नाईक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साई पाटील यांचा सन्मान देखील आपण करायचा आहे. तर चला फिटिंग त्वरित लावून घ्या. टीम साई सागर युनायटेड ऐरोली संघ 45 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये ध्रुवी 11 कोपरखेडणे या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
तर चला ऐरोली कोळीवाडा ऐरोली टीमचे कॅप्टन अभि जोशी. अभि जोशी आपण जर उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर या. अभि जोशी आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निलेश आणि सकलीन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट पहिला बॉल इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा होता, परंतु जसा टप्पा पडला वेग भरपूर पाहायला मिळाला. थेट डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक देखील ओपन झाले. निलेश आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर सकलीन. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल होत असताना फक्त आणि फक्त एकच धाव मात्र जरूर मिळेल. अजूनही 22 बॉल मध्ये 43 रन पूर्ण करायचे आहेत. आपण काही क्षणापूर्वी स्पर्धेच्या माध्यमातून अतुलजी पवार, साई पाटील यांची उपस्थिती पाहिली. रोहितजी नाईक, ऋषिकेश नाईक ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल निलेशजी यांच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी चषक 2025 चे पर्व. तर ऐरोली टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला निकेत स्मृती शाहबाज टीमचे कॅप्टन मंदार कोळी. मंदार कोळी आपण देखील या त्वरित टॉस साठी. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना फलंदाज सकलीनच्या बॅट मध्ये नेतोय. हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. आज षटकार आलाय. पुन्हा एकदा आणखीन एक बिग ब्लास्ट. सकलीन मात्र ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना त्याच्या बॅट मधून येत आहेत सलग बॅक टू बॅक 2 षटकार. तर एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. 18 मध्ये अजूनही 30 रनची गरज. 18 बॉल मध्ये 30 रन करायचे आहेत. स्पेल नंबर 2 आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. अजून 29 रन पूर्ण करायचे आहेत. 18 बॉल मध्ये दिवेश आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. आखूड पद्धतीचा हा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती. तर टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. मी साईदादा पाटील आपणास विनंती करेन. साईदादा पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचं आहे. तर भावेशजी भोईर जे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तर चला ऐरोली कोळीवाडा जशी मॅच संपेल निर्णयाची अंमलबजावणी करून या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात. पकडला एक सोपा झेल आणि विकेट क्रमांक पहिला ध्रुवी 11 कोपरखेड या टीमला हा पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. तर युवा उद्योजक पंकजजी कोळी आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा. पंकजजी कोळी तर नवीन फलंदाज सचिन मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम युनायटेड साईसागर युनायटेड ऐरोली शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज सचिन मात्र इंटर होतोय. एक चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय. परफ्यूम डिलिव्हरी परंतु या मोमेंटला पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. पंचांचा निर्णय हा मात्र जरूर अंतिम असेल. अठरा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज दिवेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. प्रयत्न तर जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला परंतु तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना देखील आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने 20 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही 25 रन पूर्ण करायचे आहेत. येणारे 12 बॉल शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये अजूनही 25 रन पूर्ण करायच्यात. डॉट बॉलची समाप्ती. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिडिंग त्वरित लावून घ्या. 12 बॉल मध्ये 25 रन पूर्ण करायच्यात. स्पेल नंबर 3 आणि दर्शन यांना इन्व्हाइट केले. 12 बॉल मध्ये अजूनही 25 रन पूर्ण करायचे. ध्रुवी 11 कोपरखेड टीमला वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. यस इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. पंचांचा निर्णय हा मात्र जरूर अंतिम असेल याची नोंद देखील घ्यायची सर्वच टीमने. एकवीस रन आतापर्यंत होतात. अजूनही 24 पूर्ण करायचे आहेत.
पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दिशा भरकटली. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वपूर्ण असते आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते त्यावेळेस तुमच्या वेगाला अर्थ नसतो. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. अतिशय दर्जेदार अट्रॅक्टिव्ह झेल या ठिकाणी पकडलाय. फिल्डर दिवेश त्या ठिकाणी, दिवेशच्या माध्यमातून एक दैदिप्यमान झेल पकडला गेला आणि एक महत्वाचा विकेट गमावलाय. टीम ध्रुवी 11 कोपरखेड या टीमला दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश मात्र जरूर बाद झाला. या फलंदाजाकडून भरपूर अपेक्षा होते या मॅच मध्ये. सूरज, नवीन फलंदाज सूरज मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 महत्वाचे विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत साई सागर युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमच्या माध्यमातून. ऐरोली विभागातील एक नामवंत संघ म्हणून देखील खऱ्या अर्थाने सातत्याने या संघाकडे पाहिलं जातं. गेले अनेक वर्ष क्रिकेट त्याचबरोबर अनेक उपक्रम या टीमच्या माध्यमातून राबवले जातात. शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात देखील भरपूर चांगली कामगिरी साई सागर युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मंदारजी परब व त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांनी घेतलेली मेहनत आणि आज जर आपण पाहिलं ना तर ज्या वेळेस युनायटेड स्पोर्ट्स क्लब ज्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने अनेक जण पाहतात त्यावेळेस सर्वांना मात्र मंदारजी परब हा चेहरा मात्र सर्वांच्या डोळ्यासमोर येताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण या व्यक्तिमत्वाने भरपूर मेहनत घेतली. लाईन चांगली होती, या क्षणाला लाईन मिस केली. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकलं नाही. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा हा बॉल वेगाने प्रत्युत्तर दिले. गोलंदाज ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाज दर्शन या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता परंतु वेद यष्ट्यांचा होताना पाहायला मिळतोय. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला दर्शनने आणि फलंदाज सूरज देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. साई सागर युनायटेड स्पोर्ट्स क्लब ऐरोली या टीमने सध्याच्या घडीला पकड निर्माण केली प्रतिस्पर्धी टीमवर, परंतु नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिलिंद वेटा एक काही या फलंदाजाने गाजवला आणि आज देखील त्याच भूमिकेमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल आणि 19 रनची गरज आहे. शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले गोलंदाज अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय.
तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण या सामन्यासाठी भरपूर वेळ झालाय. 1 तासाहून अधिक वेळ घेतला गेला या मॅचला. पहिला बॉल लॉब देखील केला. टायमिंग भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न केला होता. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा देखील या ठिकाणी आपल्याला ऍड होताना पाहायला मिळाल्या. अजूनही 17 रन पूर्ण करायचे आहेत 5 बॉल मध्ये. 5 चेंडू 17 धावा, 17 धावा, 5 चेंडू 5 चेंडू 2 षटकार, 1 चौकार, 1 धाव 1 धाव, 1 चौकार 2 षटकार आणि 5 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. वेग चांगला होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आणि 17 रनची गरज. अतिशय चांगली गोलंदाजी. वेलकम सोहनजी. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय 6 रन साठी. अमेझिंग आणि एक बिग ब्लास्ट पाहायला मिळालाय. हा षटकार आलाय. 3 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 11 धावा. या षटकाराने या मॅच मध्ये कमबॅक करून दिले ध्रुवी 11 या टीमला. तीन बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 11 धावा. वेग चांगला होता, परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा हा बॉल या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आणि अजूनही 11 रनची गरज आहे. 2 चेंडूने 11 धावा या ठिकाणी जरूर पूर्ण कराव्या लागतील. 2 बॉल आणि 11 रन. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट. या बॉलवर पुन्हा एकदा बिगिट केलाय. हा षटकार आलाय. ही मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही असा निर्धार प्रतिस्पर्धी टीम ला देत असताना या विस्फोटक षटकाराने एक मोठा ब्लास्ट केला या मॅच मध्ये. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील. जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. 1 बॉल मध्ये 6 होतात, परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये एकही होत नाही. परंतु या क्षणाला या सामन्याचे चित्र बदलून टाकणारा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि समीकरण शेवटच्या बॉलवर रन करायच्या त्या म्हणजे 5 धावा. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. संधी चालून आली हिरो बनण्याची फलंदाजाला, संधी चालून आली गोलंदाजाला, परंतु या क्षणाला कोपर खेळणे की ऐरोली, ऐरोली की कोपर खेळणे. 1 बॉल आणि 5 रन दबाव आहे. या क्षणाला दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा. 1 बॉल आणि आता मात्र 4 रनची गरज. सचिन मात्र आज सचिनच्या नावावर आणखीन एक नवा विक्रम होईल की काय अशी उत्कंठा लागली कोपर केन्यानी तमाम मायबाप प्रेक्षकांना. 1 बॉल आणि 4 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. स्वतःवर नाखुश आहे फलंदाज, परंतु खेळ चांगला केला सचिनने. शेवटच्या क्षणापर्यंत लढला, परंतु थोडीशी प्रयत्न कुठेतरी कमी पडले. परंतु हार्ड लक टीम कोपर खेळणे संघ आपण देखील चांगला खेळ केला. तर चला ऐरोली कोळीवाडा संघ आपण